मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना? पेपर सोपा होता आजचा, सर्वांचा कव्हर झाला असेल. प्रत्येकांचा एक राऊंड झाला. सेकंड राऊंड असं कोणी करू शकलं का? म्हणजे स्कॅन करणं वगैरे. तसा लेंदी होता पेपर, एक राऊंड होणं आवश्यक होतं. पेपर सोपा होता, अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर सर्व गोष्टी आल्या असतील अशी अपेक्षा करतो. बऱ्याच वेळेस संपूर्ण पेपर, आज पहिल्यांदा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होती, सगळे प्रश्न असतील सगळ्या विषयातले, तर थोडंसं कन्फ्युजन होतं की काय. बऱ्याच वेळेस मी तरी असं करतो की पेपर जो सुरू करायला आहे तो पहिल्या प्रश्नापासून कधीच करत नाही. 10वा 12वा 16वा प्रश्न वगैरे घेत असतो आणि तिथून पुढे सुरू करतो आणि मग म्हणजे असं मधून प्रश्न चालू करतो. बऱ्याच वेळेस प्रश्न जो पत्रिका सेट केला जाते त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा मुद्दामून असा अवघड टाकला जातो, बाउन्सर टाकला जातो आणि तो जर चुकला तर जस्ट पेपर आलेला आधी स्कॅन करायचं, बघायचं जो सगळ्यात सोपा आणि येणारा प्रश्न असेल, आवडता विषय असेल, तिथून सुरुवात करायची. म्हणजे एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. चला 2 बरोबर आले, 4 बरोबर आले आणि हळूहळू मग ते आपण माइंडसेट तसा तयार होतो आपला आणि आपण चांगल्या प्रकारे एक्झाम ती देऊ शकतो. तर सगळ्यात पहिले हे एक मी फॉलो करतो, तुम्ही करू शकताय. चांगली मेथड आहे, बरेच सक्सेसफुल कॅन्डिडेट असतात ती हीच प्रकारची मेथड वापरतात. आणि अभ्यासाच्या बाबतीत जर म्हणाल तर कंबाईन एक्झामसाठी थोडा फॅक्च्युअल डेटावरती जास्त फोकस करावा लागतो. मग एक्झामच्या आधी जे 2-4 दिवस असेल त्यामुळे तुम्ही जे मायक्रो नोट्स काढलेले असतील फॅक्च्युअल डेटावाले तर तेवढंच स्कॅन करायचे. आठवत नसेल तरी काही लोड घ्यायचा नाही, फक्त वाचायचे की अरे मला हे आठवत नाही आहे, हे होत नाही आहे, काहीच नाही. फक्त एकदा ब्रशअप करायचं. आपलं ब्रेन हे खूप जबरदस्त असतं, त्याची म्हणजे कॅपॅसिटी जबरदस्त असेल. एखादी गोष्ट तुम्ही कधी फार पूर्वी वाचलेली असेल, शाळेत वाचलेली असेल, तरी ती तुम्हाला आज पेपर सोडवताना लक्षात येईल. फक्त तिला ब्रशअप करावं लागतं. म्हणजे स्टार्टिंगचे 4-5 दिवस असतील पेपरच्या आधी ते फक्त ब्रशअप करण्याआधी यूज करायचे की काय आठवते ते बघायचंच नाही, फक्त एक स्कॅनिंग करायची की हां ठीक आहे हे वाचलं होतं, हे असं असं आहे, असं असं आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. पहिला सेक्शन पॉलिटिक्स आहे. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधाने असलेला पर्याय निवडा. भारताच्या घटनेने देशासाठी संसदीय शासन व्यवस्था तरतूद केलेली आहे. तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. संसदीय प्रणाली आहे आपल्याकडे, 2 प्रकारचे असतात, एक राष्ट्राध्यक्षीय असते आणि एक संसदीय असते. अमेरिकेमध्ये जी आहे ती राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे, ओके, आणि आपल्याकडे जी आहे ती संसदीय प्रमुख आहे. म्हणजे आपल्या जर सार्वभौमिक संसद असेल तर संसद प्रकारचा जो निर्णय घेईल तो तिथे राष्ट्रपती निर्णय घेतो. राष्ट्रपती निर्णय घेतल्यानंतर म्हणजे जसं आपल्याकडे असतं आधी अध्यादेश काढून नंतर संसदेत पारित केला जातो. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाला वाटेल, डोनाल्ड ट्रम्पला वाटायचं भिंत बांधायची, तर तो सांगाल की भिंत बांधणार. त्यानंतर मग सिनेट विचार करणार किंवा तिथली काँग्रेस विचार करणार की ते शक्य होतं का नाही. ते असतं प्रेसिडेन्शियल किंवा राष्ट्राध्यक्ष पद्धतीमध्ये. संसदीय प्रणालीमध्ये आधी संसदेत कायदा होतो आणि त्यानंतर ती कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ ते कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. दुसरा आहे, अशा व्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष हा खरा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो. अशी व्यवस्था म्हणजे संसदीय प्रणालीबद्दल बोलतायत. तर संसदीय प्रणालीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख नसतो, तर पंतप्रधान आणि त्याचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असतं तर हे कार्यकारी मंडळ असतं, तर ते बऱ्याच अंशी असतं. त्याच्यामुळे हे जे दुसरं स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. बरोबर, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं, अशा व्यवस्थेत शासन प्रमुख हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो. आता संसदीय प्रणालीमध्ये शासन प्रमुख कोण असतो? पंतप्रधान असतो, राष्ट्रपती नसतो. बघा, जर तुम्ही लक्ष्मीकांत वापरले असेल तर त्यात 2 शब्द वापरले आहे, डी फॅक्टो आणि डी ज्युरो. म्हणजे एक खरा वास्तव आणि एक जो दुसरा आहे त्याच्यासाठी कोणता वापरलेला आहे शब्द वापरलेला आहे त्यांनी? वास्तव प्रमुख वापरलेला आहे. मराठीमध्ये म्हणजे नामधारी प्रमुख, असे 2 शब्द वापरले आहे. तर राष्ट्राध्यक्ष जो आहे तो नामधारी प्रमुख आपल्याकडे आहे. तर खरा अध्यक्ष कोण असतो? खरा वास्तव कोण असतो? पंतप्रधान असतो. त्याच्यामुळं तिसरं स्टेटमेंट जे आहे ते पण चुकीचं आहे. तर आन्सर कोणतं येतं? 2 नंबरचं, फक्त ए. उत्तर 2, फक्त अ बरोबर आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघूया आपण. विधाने तपासा आणि योग्य निवड आहे. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेची रचना करण्यात आली होती. दुसरं विधान आहे, संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील असे निश्चित करण्यात आले होते. आणि तिसरं आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला केवळ 211 सदस्य हजर होते, कारण संस्थानिकांचे सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाहीत. आता याच्यातलं बघा तुम्ही, पहिलं जे आहे ते स्टेटमेंट बरोबर आहे. बरोबर आहे.
दुसरं स्टेटमेंट जे आहे 389, जर तुम्ही लक्ष्मीकांत वाचला असेल तर त्याच्यामध्ये तो संख्या दिलेली आहे कोणत्या याच्यातून किती किती सदस्य होते, तर ते बरोबर आहे. तर 389 सदस्य निश्चित करण्यात आले होते. आता याच्या तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये संस्थानिकांचे सदस्य बैठकीला हजर राहिले शकले नाही, कारण की ऍक्च्युली काय झालं होतं, संस्थानिकांच्या जागा भरल्याच गेल्या नव्हत्या 93. बरोबर आहे. म्हणजे एकूण 389 सदस्य होते. 389 पेक्षा 292 सदस्य जे होते ते ब्रिटिश प्रांतांकडून होते. 4 जे सदस्य होते ते चीफ कमिशनर जो होता तो नॉमिनेट करणार होता आणि 93 सदस्य जे होते ते संस्थानिकांमधून होते. पण हे संस्थानिकांचे जे आहे 93 त्या भरल्याच गेलेलं नाहीये आणि त्यांनी संविधान सभेमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतलाच नव्हता. त्यामुळे 296 जागांसाठी एकूण मतदान झालं होतं. सॉरी 296 हे 292 प्लस 4 296 जागांसाठी मतदान झालं होतं आणि त्यापैकी 208 काँग्रेसने जिंकल्या होत्या, 73 जे होत्या मुस्लिम लीगनी जिंकल्या होत्या, 15 जागा इतर आणि अपक्षांनी. पण मुस्लिम लीग जे आहे ते त्यांनी बहिष्कार टाकला होता पहिल्या सभेवरती, म्हणजे संविधानाच्या. त्याच्यामुळे पहिलं अ आणि ब योग्य आणि क अयोग्य आहे. तिसरा प्रश्न जे आहे ते आहे की खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. ब्रिटिश घटना जी आहे तो उपराष्ट्रपद, USA ची घटना न्यायिक पुनर्विलोकन, आयरिश घटना राज्यसभेवर काही सदस्याचे नामनिर्देशन आणि जापानची घटना कायद्याने प्रस्थापित पद्धत. त्याच्यातलं अयोग्य कोणतं आहे? एक नंबरचं जे आहे ते उत्तर आहे. उपराष्ट्रपतीचे पद कोणाकडून घेतलेले आपण ही USA कडून घेतलेलं आहे की उपराष्ट्रपती असेल आणि तो जे तुमचं हे असेल फर्स्ट चेंबर असेल किंवा त्याचा तो हे असेल काय असेल अध्यक्ष असेल. अमेरिकेमध्ये तसंच असतं, व्हाईस प्रेसिडेंटचं काम तेच असतं. प्रेसिडेंट नसताना त्याच्या जागी काम करायचं आणि नसताना त्यांच्या हाऊसवरती तो अध्यक्ष म्हणून असतो. तर भारतामध्ये सुद्धा हीच पद्धत अवलंबल्या गेलेली आहे. त्याच्यामुळे ब्रिटिश घटनेतून हे घेतलेलं नाहीये, तर USA मधून घेतलेलं आहे. याचबरोबर USA मधून अजून काय काय घेतलेलं आहे? मूलभूत हक्क घेतलेले, अजून न्यायिक पुनर्लोकन घेतलेले, स्वतंत्र न्याय व्यवस्था घेतलेली आहे. आपल्याकडे जी न्याय व्यवस्था आहे ती स्वतंत्र आहे. त्यानंतर महाभियोगाची पद्धत घेतलेली आहे. कोणाचा महाभियोग? जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जज असतात त्यांचा पदनिष्ठी जे आपण काढून घेतो त्यांना पदच्युती असते ती पण घेतलेली आहे, महाभियोग पण घेतलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी या USA मधून घेतलेल्या आहे. ब्रिटनमधून काय काय घेतलेलं आहे? ब्रिटनमधून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहे, कारण की आपल्यावरती इंग्रज राज्य करायचे, मग त्यांचा प्रभाव आपल्यावरती होते. संसदीय प्रणाली घेतली आहे, द्विगृह शासन पद्धती ते घेतलेलं आहे, एकेरी नागरिकत्व घेतलेलं आहे, अजून कायद्याचे राज्य आणि संसदीय विशेषाधिकार घेतलेले आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनला पॅचवर्क किंवा ठिगळ्याचं कार्य असं म्हणतात. सगळ्यात महत्वाचा भाग जो आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये घेतलेला असेल 2/3 तो कुठून घेतलेला आहे? 1935च्या कायद्यावरून. हे एक लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि प्रत्येक आयरिश घटनेतून काय केलं की राज्यसभेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन हे केलेलं आहे. किती नामनिर्देशित केले जातात राज्यसभेवरती? राज्यसभेवरती किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात. कोणातर्फे केल्या जातात? ते राष्ट्रमध्ये केल्या जातात. आणि लोकसभेमध्ये किती केल्या जातात? 2 केले जातात. कोणते लोक केले जातात? अँग्लो इंडियन केले जातात. बरोबर आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न एकदम सोपा आहे. हा प्रश्न MPSC ला बराच आवडतो, बऱ्याचशा एक्झाम मध्ये तो टाकत असते. तो 42वी घटना दुरुस्ती 1996 प्रस्ताविकेमध्ये टिंब कॉमा टिंब आणि टिंब हे शब्द जोडण्यात आलेले आहे. तर कोणते कोणते शब्द जोडलेले आहे? समाजवादी हा शब्द जोडला होता. त्यानंतर कोणता जोडला होता? धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. मग अकड असलेलं उत्तर कोणतं आहे? 4 नंबर. तर 4 नंबर हे त्याचं उत्तर आहे. बरोबर, खूप सोपं आहे. पाचवा प्रश्न हा फॅक्च्युअल आहे. प्रस्ताविका आपल्या राज्यघटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. ती घटनेचा आत्मा आहे, ती घटनेची चावी आहे, ती घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. असं कोण म्हटलं होतं? तर असं कोण म्हटलं होतं? पंडित ठाकूरदास भार्गव हे म्हटले होते. तर पायली काय म्हटले होते बघून घेऊया. अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा आहे. JB कृपलानी म्हणले होते कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे, आणि KM मुन्शी म्हणले होते प्रस्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप आहे. ओके, आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे जोड्याजुळवामध्ये एका ठिकाणी राज्य दिलेलं आणि एका ठिकाणी स्थापनेचं वर्ष दिलेलं आहे. फॅक्च्युअल प्रश्न आहे. याचं उत्तर जर बघितलं आपण
तर उत्तर त्याचं आहे 3. हिमाचल प्रदेशचं आहे 1970, मिझोरमचं 1986, सिक्कीमचं 1975 आणि छत्तीसगडचं असेल 2000. जर तुम्हाला स्थापनेचे वर्ष जरी लक्षात नसतील तरी तुम्हाला एक लक्षात आलं की पहिले कोण झालेलं आहे. सगळ्यात पहिले कोण झालंय, महाराष्ट्र गुजरात वेगळं झालं होतं, मग नागालँड वगैरे, सगळ्यात आधी आंध्र प्रदेश. हे तुम्ही क्रोनॉलॉजी जरी लक्षात ठेवली आणि कोणत्या राज्यातून कोणतं राज्य वेगळं झालं हे 2-4 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी हा प्रश्न येऊ शकतो. सगळ्यात तुम्हाला माहिती पाहिजे होती की छत्तीसगड हे सगळ्यात नवीन झालेलं आहे तेलंगणाच्या आधी वगैरे. तर मग हे जर माहिती असेल तुम्हाला तर सोपं जातं की लक्षात ठेवायचं. वर्ष लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण जर असं तुमची जशी मेमरी तर काही हरकत नाहीये. 7वा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. का म्हणतात मूलभूत हक्क त्यांना? ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत त्याच्यामुळे आहे, बरोबर आहे. आणि ते अधिकार न्यायप्रविष्ट असतात, ठीक आहे. आणि हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकारांवरती बंधनकारक असतात. तर याचं उत्तर काय आहे? काय उत्तर याचं? काय लिहिलं तुम्ही? 4 उत्तर लिहिलं का त्याचं? न्यायप्रविष्ट असतात, राज्यघटनेत समाविष्ट केलेले असतात आणि हे अधिकार बंधनकारक असतात. हे इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे उत्तर 4 आहे. हे 7 उत्तरचं जे 4 दिले आहे तिथे 1 लिहिलंय 7 मध्ये आन्सर की मध्ये, तेवढे चेंज करून घ्या. हे न्यायप्रविष्ट असतात म्हणजे काय असतं की त्यांचं उल्लंघन झाल्यानंतर आपण कुठे जाऊ शकतो? उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो? दोन्हीकडे जाऊ शकतो, पण सर्वोच्च न्यायालयाला अधिकार दिलेला आहे आर्टिकल 32 ने. ओके, त्याला काय म्हणतात? प्रोग्रेसिव्ह रिट्स असे म्हणतात. लक्षामध्ये त्याच्यामध्ये एखाद्याचं उल्लंघन झालं तर आपण जाऊ शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्या, उच्च न्यायालयामध्ये कोणत्या आर्टिकल नुसार जाऊ शकतो? 226 नुसार जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तरपत्रिकेमध्ये 1 करून घ्या त्याचं. 8वा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा भाग 3 याचे वर्णन सर्वात टीकात्मक भाग असे केलेले आहे. दुसरे कलम 32 वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे कलम की ज्या विना घटना व्यर्थ आहे, हे कलम घटनेचा खरा आत्मा आहे आणि त्याचे खरे हृदय आहे असं म्हणून केलेलं आहे. तर हे दोन्ही विधान काय आहे? सत्य आहे, बरोबर ना. आता सर्वात टीकात्मक भाग का म्हटलेला आहे याला? कारण की जेव्हा संविधान सभा सुरू होती तेव्हा सर्वात जास्त डिस्कशन झालेला भाग हा आहे, ज्यावरती सर्व प्रकारे विचार झाले होते की मूलभूत हक्क देताना त्या मूलभूत हक्क जे आहेत ते कशा प्रकारे वापरले जातील, ते मग कशा स्वरूपात असतील. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचं ओपिनियन दिलं आणि त्याच्यामुळे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक टीकात्मक भाग म्हणून याचं वर्णन असं केलेलं आहे. आणि आर्टिकल 32 याला महत्व का दिलेलं आहे? तर हे घटनेचा, याशिवाय घटनेला अर्थ नाही असं म्हटलं जातं. कारण की जेव्हा तुमचा एखादा मूलभूत हक्क म्हणजे तुम्हाला मिळत नाही त्यावेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि त्या हक्काची अंमलबजावणी करून घेऊ शकतात. आता आर्टिकल 15 नावाचा एक चित्रपट आला होता, बघितला असेल तुम्ही. ओके, आर्टिकल 15 या संदर्भातच आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये न्याय प्रस्थापित करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला मूलभूत हक्क जे आहेत ते सर्वांना पोहोचले पाहिजे. म्हणजे हे बघा, ह्या 2 गोष्टी आहेत त्या एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्हाला म्हणजे हे इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही वापरू शकतात की या ज्या 2 गोष्टी आहे की भारतात न्याय व्यवस्था पसरायची असेल किंवा कायदे लावायचे असेल तर हे कायदे जे आहेत ते कशाशी संबंधित आहे? संविधानाच्या मूलभूत हक्कांसोबत. तर ते एक दोघांना कॉम्प्लिमेंटरी असल्यामुळे तर त्याच्यामुळे जेव्हा आपण एखाद्या हक्कांचं हनन होतं तेव्हा आपण हे कोर्टात जाऊ शकतो की ह्या प्रकारचं हनन होतं. त्यामुळे 32 मध्ये दिलंय, त्याला प्रोग्रेसिव्ह रिट्स म्हणतात. त्याच्यामध्ये शॉर्शररी, कोरॉन्टो, मॅमडमस हे असतात. तुम्ही त्यांचे अर्थ बघू शकतात. पृच्छाधिकार, त्यानंतर बरेचसे मराठी शब्द त्याच्यासाठी वापरलेले. हा 9वा प्रश्न आहे. राज्य हे कामाची, न्याय व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल हे मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? कोणत्या कलमात नमूद केलेले आहे?
कोणत्या कलमात? 42 मध्ये नमूद केलेलं आहे. ओके, फॅक्च्युअल आहे, मार्गदर्शक तत्वांविषयी आहे. ठीक आहे. त्यानंतरचं 41 मध्ये काय दिलंय? कामाचा शिक्षणाला विशिष्ट बाबीत सहाय्य अधिकार. 47 मध्ये काय दिलंय? पोषणमान, जीवनमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य. त्यानंतर 39 आहे सामायिक न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य, समान न्याय. ठीक आहे. 10वं जे आहे की भारतीय राज्यघटनेत संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती आहे? तर संघराज्यामध्ये पहिलं एक लिखित राज्यघटना, ताठर घटना, घटनेची सर्वोच्चता, एकात्मिक न्याय व्यवस्था आणि दुहेरी शासन व्यवस्था. तर काय उत्तर आहे याचं? ए किती जणांना वाटतं? काय अक्षर लिहिलंय तुम्ही याचं? 1 लिहिलंय का? 3 लिहिलंय ना? बरोबर आहे. आपली राज्यघटना ताठर आहे का? तर ती ताठर पण आहे आणि लवचिक पण आहे, दोन्ही पद्धताची आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेत लवचिक असल्यामुळे त्याच्यात काय करू शकतो आपण? बदल करू शकतो. पण जी बदल करण्यासाठी जी प्रोसिजर सांगितलेली आहे ती थोडीशी कठीण आहे. तर ती कठीण असल्यामुळे तिला ताठर सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे लवचिक आणि ताठर अशा दोन्ही प्रकारची आहेत. जसं इंग्लंडमधली जी राज्यघटना आहे ती काय? लवचिक स्वरूपाची आहे. तर अमेरिकेतली ती ताठर स्वरूपाची आहे. तर आपली जी आहे ती दोन्ही स्वरूपाची आहे. त्यामुळे तिच्यात बदलही करता येतो, पण बदल करण्यासाठी एक प्रोसिजर सांगितली त्यानुसारच जावं लागतं. 11वा प्रश्न आहे की भारताच्या राष्ट्रपती निवड करणाऱ्या निर्वाचन मंडळामध्ये निर्वाचित कोणत्या निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो? फार सोपा प्रश्न आहे. कोणत्या याचा होतो? लोकसभेचा होतो, बरोबर, राज्यसभेचा होतो आणि राज्याच्या विधानसभाचा होतो. तर नामनिर्देशित सभासद जे असतात ते लोकसभे म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडमध्ये भाग घेत नाही. बरोबर आहे. पण जेव्हा राष्ट्रपतीवर महाभियोग चालतो तेव्हा कोण सहभागी होतं? लोकसभा आणि राज्यसभा याच्यामधले निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही प्रकारचे जे सदस्य असतात ते असतात. तर हा एक छोटासा बदल आहे, याच्यात लक्षात ठेवा. राष्ट्रपतीची निवडणूक कोण घेतं? कोणतं मंडळ घेतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. 12 जे आहे तर खालीलपैकी कोणत्या बाबतीत संसदेच्या साध्या बहुमताने ते दुरुस्त करता येतं? तर साध्या बहुमत आहे. कोणत्या पद्धतीने साध्या बहुमताने दुरुस्त करता येतं? 12 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे. हे बघा, आर्टिकल 368 मध्ये काय सांगितलंय? आर्टिकल 3 साध्या बहुमताने कोणती गोष्ट दुरुस्त करता येते? आर्टिकल 368 मध्ये काय सांगितले की जर हे करायचं असेल, राज्यघटनेमध्ये बदल करायचा असेल तर काय करावं लागतात? 2 पद्धती त्यांनी सांगितलेल्या आहे. एक म्हणजे काय सांगितलं होतं की विशेष बहुमत घ्यायचं आणि राज्यांचं 50% राज्यांची मेजॉरिटी घ्यायची. हे असं कधी लागू पडतं? जेव्हा राज्यांच्या हक्कांचे हनन होते किंवा राज्यांच्या अधिकारांविषयी प्रश्न निर्माण केला जातो त्यावेळेस होतं. आणि काही जे असतात ते साध्या बहुमताने किंवा विशेष बहुमताने घेतल्या जातात निर्णय. आता साध्या बहुमताने घेतला जाणारा हा प्रश्न विचारलेला आहे. तर साध्या बहुमताने घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे फक्त नागरिकत्व हा जो भाग आहे त्याच्यावरती साध्या बहुमताचं गरज पडते. बाकीचं जे आहे साध्या बहुमताने घेणाऱ्या गोष्टींमध्ये नवीन राज्याची स्थापना करे, क्षेत्रफळ, सीमा, त्यात राज्याचा काहीच रोल नसतो. केंद्राला वाचल की महाराष्ट्राचं राज्य बदलून उद्या नाव बदलून त्यांनी द ग्रेट महाराष्ट्र राज्य जरी केलं तर ते केंद्र ठरवणार, किंवा महाराष्ट्राला 4 भागात विभागणी करायची तर ते केंद्र सरकार ठेवणार. त्यात राज्याचा काहीच रोल नसतो आणि त्यासाठी साधं बहुमत लागतं. त्यानंतर राज्य विधान परिषद निर्माण करायची किंवा नाही हे केंद्र सरकार ठेवणार. राज्याला वाटत असेल की आपली विधानसभा निर्माण करावी तर त्या ठरावाचा असा एक ठराव पास करून तो केंद्राला राज्य देऊ शकतं. बरोबर आहे. अशा बऱ्याच राज्यांनी केलं की त्यांना एक वेगळी विधान परिषद हवी आहे तर त्यांनी तसं केलेलं आहे. तर विधान परिषदेसाठी तसं करू शकतं. किंवा केंद्राला वाटेल की इथे विधान परिषद नको तर राज्य केंद्र सरकार ती विधान परिषद काढून घेऊ शकतो. यासाठी साधी बहुमत लागते, साधं बहुमत लागतं. 5वी आणि 6वी जी अनुसूची आहे त्यासाठी सुद्धा साधं बहुमत लागतं. मतदारसंघाचे परिसीमन जे आहे की कोणता मतदारसंघ किती मोठा असायला पाहिजे त्यासाठी सुद्धा साधं बहुमत लागतं याच्यात. आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती असावी यासाठी सुद्धा
साधं बहुमत लागतं. आता ज्यातले पहिलं आणि तिसरं जे आहे संसदेतील राज्याचे प्रतिनिधित्व आणि 7व्या सूचीतील कोणती सूची, 7वी सूची जी आहे तर राज्य, केंद्र आणि कॉन्करंट अशी दोघांशी मिळून जी सूची आहे तर याच्यात राज्य जे आहे तर याच्यात राज्यांच्या हक्कांचं हनन होतं. संसदेमध्ये जे राज्यसभेमध्ये सदस्य असतात किंवा लोकसभेमध्ये सदस्य असतात ते त्याच्यामध्ये राज्यांचं हनन होतं हक्कांचं. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी केंद्राचा अधिकार असतोच, म्हणजे केंद्राचं विशेष बहुमत असतं. त्याचबरोबर 50% राज्य जे आहे त्यांचं सुद्धा तिथे त्या विधानसभेने ते पास करायला हवं, त्यानंतर ते मान्य होतं. आणि मार्गदर्शक तत्वे जी आहे तर ती विशेष बहुमताने संमत केल्या जातात आणि त्यानंतरच मग ती कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याच्यामध्ये बदल केला जातो. लक्षामध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यापूर्वी लोकसभेचे अध्यक्ष होते? फार छोटा प्रश्न आहे. तर नीलम संजीव रेड्डी जे होते ते हे असे राष्ट्रपती होते की ते लोकसभेचे अध्यक्ष होते आणि ते बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आहे की त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांच्यावरती कोणी विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी कोणी उभेच राहिला नाही. तर सर्वांनी काँग्रेस विरोधी पक्ष असलेले हा उमेदवार उभे केला आणि मग त्यांना सर्वांनी निवडून दिलं. हे असं म्हणजे निवडून दिलं म्हणजे इलेक्शनच झालं नव्हते त्यावेळेस. खालीलपैकी 14वं जे आहे तर 14व्यामध्ये प्रश्नामध्ये विचारले आहे की खालीलपैकी कोणत्या विधेयकाच्या बाबतीत विधेयक संमत करताना दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास संयुक्त बैठकीची तरतूद घेण्यात आलेली आहे? धन विधेयक, साधारण विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक आणि वित्तीय विधेयक. खूप बेसिक आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. तर तुम्हाला एक दोन गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला. तर पहिलं जे आहे तर धन विधेयक जे असतं ते लोकसभेतच मांडलं जातं, बरोबर आहे. आणि धन विधेयकासोबत सर्वात जास्त अधिकार कोणाला दिलेले आहेत? लोकसभेला दिले आहेत. राज्यसभेला काही अधिकार आहे का धन विधेयकासाठी? काय करू शकते राज्यसभा धन विधेयकासंबंधी? फक्त सजेशन करू शकतं की असं करा, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यसभा काहीच करू शकत नाही. त्यामुळं मतभेद झाल्यास, मतभेद तर होतच नाही याच्या संदर्भात, ते संमतच करावं लागतं. तर त्याच्यामुळं धन विधेयक हे नाहीच आहे. दुसरा एक घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती विधेयकामध्ये मतभेद झालात असं राज्यघटनेमध्ये कुठंच लिहिलेलं नाही की मतभेद झाल्यात संयुक्त बैठक घ्यावी. त्यामुळं घटना दुरुस्ती विधेयक सुद्धा चुकलं. साधारण विधेयकाच्या बाबतीत मात्र असं होतं की जेव्हा एखादी विधेयक असेल ते संमत होत नसेल, लोकसभेमध्ये सरकारची मेजॉरिटी असती, राज्यसभेमध्ये नसतं. 2014 ते 19 कालखंडामध्ये तुम्ही बघू शकतात जी केंद्रातली भाजपा सरकार होते तिच्याकडे लोकसभेत मेजॉरिटी होती, राज्यसभेमध्ये नव्हती. अशा बऱ्याच वेळेस स्थितीमध्ये होतं. त्यावेळेस मग काय केलं जातं? एक संयुक्त बैठक घेतली जाते. तिचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभेचा अध्यक्ष असतो. आणि ती संयुक्त बैठक कोण बोलवतं? राष्ट्रपती बोलवतो आणि त्यात ते विधेयक मंजूर केलं जातं. आणि जेव्हा संयुक्त बैठक असती तेव्हा ते मंजूर होणारच, बरोबर आहे. कारण की लोकसभेमध्ये मेजॉरिटी असती, राज्यसभेमध्ये फार थोडी कमी मेजॉरिटी असते, म्हणजे जे सरकार असेल त्याला. तर त्यावेळेस ते मंजूर होण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्याच्यामध्ये असं केलंय. आता वित्तीय विधेयकासंबंधित तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या. धन विधेयक हे वित्तीय विधेयक असतं, पण प्रत्येक वित्तीय विधेयक हे धन विधेयक नसतं, बरोबर आहे ना. वित्तीय विधेयकामध्ये दोन प्रकार सांगितले राज्यघटनेने, 117(1) आणि 117(3). तर 117(3) जे कलम आहे ते जर तुम्ही बघितलं तर हे विधेयक जे आहे ते साधारण विधेयकाप्रमाणे आहे आणि 117(1) जे आहे ते थोड्या प्रमाणात धन विधेयकासारखं आहे. या दोन्ही बाबतीत म्हणजे साधारण विधेयक असो आणि वित्तीय विधेयक असो याच्याविषयी मतभेद झालं तर मग अशा वेळेस काय करता येतं की राष्ट्रपती काय करेल? संयुक्त बैठक बोलवेल आणि ते संयुक्त बैठकीत ते पास करेल. ओके, लक्षामुळं याचं उत्तर काय येणार आहे? ब आणि ड, 3 क्रमांक. ठीक आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेविषयी आहे. तर खालीलपैकी त्याचे कोणते उद्दिष्ट नव्हते? तर स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमावरती लोकमत तयार करणे. दुसरं, शक्य त्या ठिकाणी गनिमी काव्याने लढाई चालवणे. तिसरं, भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे. आणि चौथं, यापैकी नाही. काय लिहिलं तुम्ही याच्याचं उत्तर? यापैकी नाही याचं उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न आहे. तर अभिनव भारतची स्थापना कोणी केली होती? विनायक दामोदर सावरकर यांनी केली होती. कधी केली होती? 1904 मध्ये. 1899 मध्ये त्यांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. त्या मित्रमेळ्याच्या नंतर ते रूपांतर 1904 मध्ये कशावरती की अभिनव भारत मध्ये केलं. अभिनव भारत मध्ये काय केलं त्यांनी की यंग इटली जी जोसेफ मॅझनीची मुवमेंट होती, इटलीचं जेव्हा रिव्होल्युशन झालं होतं तर तिचा प्रभाव यांच्यावरती होता, सावरकरांवरती. आणि त्यांनी 1904 मध्ये मित्रमेळ्याचं रूपांतर त्यांनी अभिनव भारत मध्ये केलं. ही क्रांतिकारी संघटना होती. आता
हे वरील सर्व जे आहेत हे सगळे तिचे उद्दिष्ट होते. क्रांतिकारी संघटना जरी असेल तरी त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रचार केला. त्याचबरोबर बहिष्कार राष्ट्रीय शिक्षणात. तुम्ही सावरकरांचा इथे पुतळा बघू शकता. ते सावरकर काय करतात, ते विदेशी कपड्यांची होळी करतात. त्याच्यामध्ये लक्षात येऊ शकतं की हे एक असू शकतं. आणि गनिमी काव्याने ते लढाया करणे. बरोबर आहे. अनंत कानेरे आणि मदनलाल धिंगरा हे अभिनव संघटनेचेच क्रांतिकारी होते. तर कानेरेने काय केलं होतं, जॅक्सनचा वध केला होता. त्यामुळे या तिन्ही जे आहेत ते उद्दिष्ट होते. त्यामुळं 4 हे जे आहे की यापैकी नाही, तर तिन्ही उद्दिष्ट असल्यामुळे. ठीक आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे की महात्मा गांधीजी यांनी सेवाग्राम वर्धा येथे सत्याग्रहाश्रमाची स्थापना केली होती. कोणत्या वर्षी केली होती? 1936 मध्ये केली होती. गांधीजी जेव्हा साबरमतीमधून निघाले, कधी निघाले? दांडी मार्च वेळेस बाहेर साबरमतीमधून निघाले. आणि जेव्हा त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना जेलमध्ये टाकलं. मग जेलमधून त्यांना गांधीजींना कुठे आणलं? पुण्यामध्ये एरवड्यामध्ये आणलं होतं ना. तर एरवड्यातून मग आगा खान पॅलेसमध्ये नेलं. आणि त्यावेळेस गांधीजींनी शपथ खाल्ली होती की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साबरमतीमध्ये जाईल. मग त्यांनी कुठे सुरू केलं? सेवाग्राम वर्धा येथे सुरू केलं. आणि ते मग ते कधीच जाऊ शकले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर मग भारतात दंगली उसळल्यानंतर मग ते कोलकात्यामध्ये दंगली शमन करण्यासाठी गेले. आणि शेवटपर्यंत ते कधीच साबरमतीला जाऊ शकले नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ते 1936 मध्ये त्यांनी सेवाग्रामची स्थापना केली होती. ओके. गांधीजी सेवाग्राममध्ये होते. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सेवाग्राम म्हणजे वर्धा जिल्हा जे आहे त्याला ड्राय स्टेट म्हणून कन्सिडर केल्या जातं. ड्राय स्टेट ही संकल्पना माहिती असेल, तिथे दारू मिळत नाही. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये वर्धा. आता आजूबाजूच्या 2-4 जिल्ह्यांनी पण ते केलेलं आहे. ते बघून घ्या. भंडारा वगैरे आहेत कोणते. करंटमध्ये बीट असू शकतो तुम्हाला. ठीक आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे खूप. तर 1982 मध्ये स्थापन झालेल्या आर्य महिला समाज स्थापन कार्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता? तर कोणी कोणी सहभाग घेतला होता याच्यामध्ये? 1882 मध्ये स्थापन झाली होती आर्य महिला समाज. तर पंडित रमाबाई होत्या त्याच्यात, रमाबाई रानडे सुद्धा होत्या आणि काशीताई कानेटकर सुद्धा होत्या. तर अ ब क असलेलं विधान जे आहे 4 नंबरचं 17 मधलं ते त्याचं उत्तर आहे. ओके. आर्य महिला समाजची स्थापन केली होती. 18 नंबरचं जे आहे फॅक्च्युअल आहे. हिस्ट्रीमध्ये मागच्या वेळेस खूप पेपर अवघड होता, तर त्यामुळे यावेळेस थोडे प्रश्न सोपे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सगळे बरोबर आले असतील तुमचे, काही जास्त अवघड नाही आहे. 8 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत ते निवडा. कामगार हितवर्धनी सभा 1909 मध्ये भिवाजी नरे यांनी स्थापन केली आणि सोशल सर्व्हिस लीग 1909 मध्ये नारायण मल्हार जोशी यांनी स्थापन केली. तर याचं उत्तर काय? दोन्हीही योग्य आहे. बरोबर आहे. 1909 मध्ये दोन्ही स्थापन झालेले आहे. कामगार हितकारणी सभा जी आहे ती कामगारांचं शिक्षण आणि कायदेशीर सल्ला देण्यासंबंधित होते. तर सोशल सर्व्हिस लीग जी होती तर कामगारांचे प्रश्न सोडवण्या संदर्भात होते. ठीक आहे. 1889 मध्ये मुंबई काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला कोणत्या होत्या? 2 महिला कोणत्या होत्या? रमाबाई आणि काशीबाई कानेटकर. तर 19चं उत्तर काय येतं? 2 येतं. बरोबर आहे. खालीलपैकी समाज सुधारक ओळखा. त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली. बरोबर. त्यानंतर त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला. त्यांनी ईश्वरसिद्ध विद्यासागरांचे विधवा विवाह याचे मराठीत भाषांतर केले. ओके. आणि त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, अभंगाज ऑफ तुकाराम आणि बऱ्याच इंग्रजी व मराठी डिक्शनऱ्या काढल्या. तर कोण आहे? विष्णुशास्त्री पंडित हे त्याचं उत्तर आहे. तर त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कधी केली होती? 1965 मध्ये. 1865 मध्ये पाहिजे ते, 1965 झालंय ते. ठीक आहे. आणि पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी उसाबाई या विधवेशी त्यांनी विवाह केला होता. नाव लक्षात ठेवा. विचारू शकतात बायकोचं नाव. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या बायकोचं नाव विचारू शकतात. 21. पुढीलपैकी कोणी राष्ट्रसभेच्या 3 अधिवेशनाच्या वेळी राष्ट्रपद भूषवले आहे? कोणी भूषवलेलं आहे? 3 वेळेस कोण आहे? सुभाषचंद्र बोस 2 वेळेस आहे. दुसऱ्या वेळेस ते अध्यक्ष होऊ शकले नाही.
पंडित मदन मोहन मालविया जे आहेत हे त्याचा आन्सर आहे. मदन मोहन मालविया यांना जेव्हा भारतरत्न मिळाला होता तेव्हा बऱ्याच वेळेस याचं वर्णन म्हणजे झालं होतं, जेव्हा त्यांच्या विरोधात हे 3 वेळेस ते राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते. ठीक आहे. फाळणीला पर्याय म्हणून गांधीजींनी माउंटबॅटनला काय सुचवलं होतं? भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय पुढे ढकलावा असं गांधीजी म्हणू शकत नाही. हा जो पर्याय उत्तर लिहू शकत नाही कोणी पण. जिन्नांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करावे. नेहरू व जिना यांनी संयुक्त सरकार स्थापन करण्यास पाचारण करावे. काही काळासाठी लष्कराकडे कारभार सोपवावा. म्हणजे 4 नंबर हे चुकीचं आहे की असं गांधीजी कधीच म्हणणार नाही आणि 1 नंबर म्हणणार नाही. 2 आणि 3 मध्ये असेल, जर तुम्हाला माहिती असेल तर गांधीजींनी फाळणीचा कधी पण विरोध केलेला आहे की गांधींना फाळणी शेवटच्या क्षणापर्यंत नको होती, पण जिनांना फाळणी हवी होती आणि मुस्लिम लीगला मुळात फाळणी हवी होती. काँग्रेसला सुद्धा फाळणीचा विरोध होता. मग त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी माउंटबॅटननी साठी मग गांधीजींनी म्हटलं की ठीक आहे, गव्हर्नमेंट स्थापन करायची जिनांना बोलवा, त्यांना प्राईम मिनिस्टर करायचं तर मला काही हरकत नाहीये. तर मग ही मागणी गांधीजींनी ठेवली होती, पण तसं काही झालं नाही. माउंटबॅटनने शेवटी जो प्लॅन आणला माउंटबॅटनचा, तर त्याच्यामध्ये भारताची फाळणी करायचं ठरवलं. भारत आणि पाकिस्तानने 2 राष्ट्र तयार केले. धर्माच्या आधारावर पाकिस्तान राष्ट्र निर्माण केला आणि पाकिस्तान ज्या धर्माच्या आधारे राष्ट्र केलं 1971 मध्ये त्यांना कळून आलं की धर्माच्या आधारे राष्ट्र करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे 1971 मध्ये 2 तुकडे झाले. बांगलादेश जाहीर झाला, जो कशावरती झाला? वेगळे 2 संस्कृती निर्माण झाल्या होत्या. बांगलादेशी लोक जरी मुस्लिम असले तरी त्यांची संस्कृती वेगळी निर्माण केली होती. मग धर्मावर आधारित राष्ट्र ही संकल्पना, तर पाकिस्तान इज कन्सिडर ॲज अ फेल्ड स्टेट. त्याच्यामुळेच ते म्हटलं जातं की ज्या संकल्पनेतून ते उदयास आलं ती त्यांना कधीच अस्तित्वात पुढे नेता आले नाही आणि तिथे लोकशाही जी आहे ती कधीच राहू शकली नाही. म्हणजे 55-56च्या दरम्यान तिथे परत मिलिटरी डिक्टेटरशिप आली आणि त्यानंतर तिथे बऱ्याच वेळेस कॉन्स्टिट्यूशन बदलण्यात आलं वगैरे, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. असं पाकिस्तान इज अवर बिलाउड फ्रेंड आहे, त्याच्यामुळे आपण डिस्कस केलं. ठीक आहे. 23 नंबरचा न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? ॲनी बेझंट यांनी सुरू केलं. 23 नंबर सोपा प्रश्नाचं उत्तर आहे. ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं? 2 न्यूज केलं होतं. एक कॉमनवेल्थ केलं होतं, कॉमनवेल्थ, आणि दुसरं न्यू इंडिया हे 2 वृत्तपत्र केले होते. ते दोन्ही थिओसॉफिकल सोसायटीशी संबंधित होते आणि होम रूल चळवळीच्या वेळेस त्यांनी काय केलं होतं? यंग इंडिया हे वृत्तपत्र जे स्थापन झालं होतं, यंग इंडियाचे नेतृत्व केलं होतं आणि होम रूल चळवळीचं नेतृत्व केलं होतं. आणि यंग इंडिया जे वृत्तपत्र आहे ते महात्मा गांधीशी संबंधित आहे. 24वं जे आहे ते पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ 1891 मध्ये लिहिला. दुसरं अर्धांगवामी त्यांचा ग्रंथ डाव्या हाताने लिहावा लागला आणि या ग्रंथाचा उल्लेख नीती धर्माचा अमरकोश म्हणून करण्यात येतो. तर याचं उत्तर काय? तर तिन्ही योग्य आहे. महात्मा फुलेंनी कोणते कोणते ग्रंथ लिहिलेत? गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचा कसब, त्यानंतर पोवाडे लिहिले शिवाजी महाराजांवरती आणि सार्वजनिक सत्यधर्म लिहिला. हा त्यांनी म्हणजे जीवनाच्या शेवटच्या कालखंडामध्ये लिहिला होता आणि हा सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांच्या मृत्यूनंतर पब्लिश झाला होता. तर त्यांना नंतर हा डाव्या हाताने लिहावा लागला होता. त्याच्यामुळे हे तिन्ही विधान आहे ते नीती धर्माचा अमरकोश म्हणून करण्यात येते या ग्रंथाचा उल्लेख. ठीक आहे. 25वं सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आहे. 1924 मध्ये ते कलकत्त्याचे महापौर बनले. 1938च्या हरिपुरा ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि 1920 मध्ये त्यांनी ICS परीक्षा उत्तीर्ण केली. बरोबर आहे. 1920 मध्ये त्यांनी ICS उत्तीर्ण केली. बरोबर आहे. हे जे आहे त्यानंतर जे ते 1938 मध्ये हरिपुराचे अध्यक्ष झाले होते. 1938 हरिपुरा आणि 1939 त्रिपुरा. ठीक आहे. आणि तिसरं जे 1924 मध्ये ते कलकत्त्याचे महापौर बनले. तर महापौर नाही बनले तर ते काय झाले? CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके. पूर्वी जे असायचे ते इलेक्शन व्हायचे. 1919 कायद्यानुसार इलेक्शन्स आले होते, पण असहकार आंदोलन असल्यामुळे काँग्रेसने इलेक्शनवरती बहिष्कार टाकला होता. असहकार आंदोलन 1922 मध्ये जेव्हा मागं घेण्यात आलं तेव्हा मग स्वराज्य पक्ष जो म्हणजे काँग्रेसमध्ये एक वर्ग निर्माण झाला की आपण इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करूया. ओके. तर CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी मग स्वराज्य पक्षाची स्थापन करून घेतली आणि त्यानंतर मग त्यांनी इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यांना चांगल्याच प्रकारचा सक्सेस मिळाला त्यावेळेस. तर मग त्यावेळेस CR दास जे होते तर ते काय झाले? कोलकात्याचे महापौर झाले आणि सुभाषचंद्र बोस ते झाले की ते काय झाले? CEO झाले कलकत्त्याचे. त्यामुळे पहिलं चुकीचं आहे आणि दुसरं आणि तिसरं. तर त्याचा आन्सर काय? ब आणि क म्हणजे 25चं उत्तर आहे 2. ठीक आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे. इथे गव्हर्नर जनरल दिलेला आहे आणि त्यांचा
पिरियड दिलेला आहे. तर लॉर्ड कॉर्नवॅलिस कोणाचा आहे? 1786 ते 1793. त्यानंतर लगेच कॉर्नवॅलिस नंतर जॉन शोर आला होता 1793 आणि 1798. त्याच्यामुळे जेव्हा आपण परमनंट रेव्हेन्यू सिस्टीम किंवा कायमधारा रेव्हेन्यू सिस्टीम म्हटल्या जाते तेव्हा कॉर्नवॅलिस आणि जॉन शोर या दोघांचं नाव बऱ्यापैकी घेतलं जातं. बरोबर आहे. त्यानंतर कॉर्नवॅलिसचं नाव आपण कशासाठी वापरलं जातं? कॉर्नवॅलिस कोड कायद्यासंबंधी. मागच्या वेळेस आपण कॉर्नवॅलिसवरती प्रश्न आला होता तेव्हा पूर्ण डिस्कस केलं होतं की कॉर्नवॅलिसने काय काय केले होते. कायदे संहिता केल्या होत्या, पोलीसमध्ये रिफॉर्म केले होते, न्यायव्यवस्थेमध्ये रिफॉर्म केले होते, प्रशासनामध्ये रिफॉर्म केले होते, महसूलमध्ये रिफॉर्म केले होते. तशा बऱ्याच कारणामध्ये रिफॉर्म केले होते आणि कॉर्नवॅलिस कोडवरती हे जे आहे ते आपली न्यायव्यवस्था आधारलेली आहे आज सुद्धा. ओके. त्यानंतर लॉर्ड वेलेस्लीचं कालखंड काय? 1798 ते 1805. लॉर्ड वेलेस्ली कशासाठी? तैनाती फौज. बरोबर आहे ना? ठीक आहे. सर्वात पहिले तैनाती फौज कोणी स्वीकारली होती? निजामाने स्वीकारली होती. लक्षात ठेवा कोणी कोणी तैनाती. मराठ्यांनी पण तैनाती फौज स्वीकारली होती 1802 साठी. त्याच्यानंतर मग परत मराठा आणि ब्रिटिशांचं युद्ध झालं होतं. का तर मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली होती. ठीक आहे. आणि त्यानंतर विलियम बेंटिक सतीचा कायदा 1829. त्यामुळे 1828 ते 1835. ठीक आहे. तर विधान याच्यामुळं कोणता पर्याय? तर 2 नंबरचा पर्याय जो आहे तो आहे. 27 प्रश्न. महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही असे खालीलपैकी कोण म्हटलं होतं? तर सका पाटील असे म्हटले होते की 5000 वर्षात मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. पण मग असं म्हटल्यानंतर 4-5 वर्षात महाराष्ट्राला मुंबई मिळून गेली. ओके. तर खालीलपैकी कोणत्या घटना लॉर्ड डलहौसी याच्या कालखंडाच्या दरम्यान घडल्या होत्या? पहिले इंग्रज शीख युद्ध, दुसरे इंग्रज ब्रह्मा युद्ध आणि तिसरे दत्तक वारसा नामंजूर. यापैकी कोणतं घडलं होतं? तर जर तुम्ही 1857चा उठाव जर लक्षात आला तर लॉर्ड डलहौसी हा तुमच्या लक्षात येतो. 1857 मध्ये जे कारण झाले होते त्यातलं शिपाई नाराज होते का तर त्यांना समुद्र पर्यटन करावं लागलं होतं. जेव्हा ब्रह्मा देशासोबत युद्ध झालं तेव्हा त्यांना समुद्रातून दुसऱ्या देशात जावं लागलं. त्याच्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे लक्षात येऊ शकते की ब्रह्मा युद्ध त्या कालखंडात झालेलं आहे. आणि दुसरं दत्तक वारसा हे सर्वात महत्वाचं कारण होतं. त्यांनी दत्तक वारसा समोर करून खूप सारे संस्था खालसे केली होती. झाशी, जबलपूर, संबलपूर. ओके. असे खूप सारे संस्थानं त्यांनी खालसा केली होती. त्यामुळं ब आणि क हे जे आहे तर हे आहे. तर पहिले शीख युद्ध जे झाले होतं ते कधी झालं होतं? 1844 ते 48 दरम्यान झालं होतं. आणि त्या कालखंडामध्ये कोण म्हणजे या लॉर्ड हार्डिंगच्या काळात ते झालं होतं आणि ते 44 ते 48 हा कालखंड आहे. त्यामुळं ब आणि क असलेलं विधान म्हणजे 2 नंबर जे आहे ते 28चा उत्तर आहे. ठीक आहे. जागतिक लिंग आधारित अंतर्निर्देशांक यापैकी खालीलपैकी कोणता आयाम त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला गेलेला नाहीये? आता हा जो आहे शैक्षणिक क्षमता, त्यानंतर आरोग्य टिकाव, राजकीय सशक्तीकरण व आर्थिक स्तोत्रावरील मालकी. काय नाही याच्यावरती? आता इथे काय लिहिलंय ते जेंडर गॅप जो आहे तो कसा मोजला जातो? जेंडर गॅप म्हणजे फिमेलच्या बाबतीत हा मोजला जाणार. तर फिमेलच्या बाबतीत मोजल्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत तर पुरुष एवढा शिकलेला आहे तर स्त्रिया किती शिकलेल्या आहे हे एक मोजला जाणार. त्यानंतर मग पुरुषांचं आरोग्य इतकं आहे की त्यांना या सुविधा उपलब्ध होतात, स्त्रियांना होतात की नाही हे मोजल्या जाणार. की आणि तिसरं म्हणजे काय? राजकीय पार्टिसिपेशन. 3 आयाम त्याच्यामध्ये आहे सगळ्यात महत्वाचं. पहिलं जे आहे तर ते शिक्षणाचा समावेश केला जातो. पहिलं आहे की शैक्षणिक क्षमता म्हणजे किती प्रमाणात स्त्रिया शिक्षण घेतल्या जातात. दुसरी जी गोष्ट असते जेंडर गॅपमध्ये किंवा लिंग आधारित अंतर्निर्देशांकामध्ये त्यात असतं की आरोग्य, स्त्रियांचं आरोग्य किती आहे, जन्म आरोग्य किती आहे किंवा तो टोटल प्रकारची हेल्थ किती आहे ती गोष्ट म्हटल्या जाते. आणि तिसऱ्या जातं तर इम्पॉवरमेंट ही कन्सेप्ट येते. आणि इम्पॉवरमेंटमध्ये 2 गोष्टी येतात. तर पहिली जी संकल्पना आहे ती इम्पॉवरमेंटमध्ये ती म्हणजे की पार्लमेंटरी पार्टिसिपेशन किंवा राजकीय सशक्तीकरण. म्हणजे किती प्रतिशत स्त्रिया ज्या आहेत ते पार्लमेंटमध्ये किंवा संसदेमध्ये किंवा डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेट आहे याचा विचार केला जातो. आणि त्यानंतर जे आहे ती आर्थिक स्तोत्रावरील मालकीने. आर्थिक स्तोत्रावरील मालकी म्हणजे काय? अंबानीची बायको जी असेल तिचा ऑब्व्हियसली अंबानीच्या पैशावर हक्क आहे, तो महत्वाचा नाही. तर किती स्त्रिया, किती प्रतिशत स्त्रिया ज्या आहेत ते जे ज्यांना आर्थिक समान संधी निर्माण होती, ज्या आर्थिक कार्यामध्ये पार्टिसिपेट करणार, त्याला वर्क रेट पार्टिसिपेशन असं म्हणतात की जे कामामध्ये पार्टिसिपेट होत आहेत. त्यामुळे हे जे आहे तर 4 नंबर नाहीये. तर उत्तर काय आले याचं की जागतिक
लिंग आधारित निर्देशांकामध्ये शैक्षणिक क्षमता मोजल्या जाते, त्यानंतर आरोग्य टिकाव मोजला जातो, आरोग्य आणि त्यानंतर राजकीय मोजल्या जाते. तर या प्रश्नाचं उत्तर काय, कशाचा समावेश होत नाही, तर आर्थिक स्त्रोतावरील मालकी याचा समावेश होत नाही. किंमत वाढीला आळा घालण्यासाठी वापरात येणाऱ्या पुढीलपैकी कोणत्या उपायांचा समावेश राजकोषीय उपाय यामध्ये होत नाही. खूप सोपा प्रश्न आहे, पण कन्फ्युजन झालं असेल, हा बाउन्सर होता. आता खालीलपैकी जे सगळे उपाय सांगितले ते किंमत वाढीला आळा घालणारेच आहे, पण त्यातलं जे आहे की राजकोषीय उपाय. आता किंमत वाढ म्हणजे काय असते, एखाद्या वस्तूची किंमत वाढणे. कशामुळे वाढणे, तर एखाद्या वस्तूची मागणी वाढत असते, बरोबर आहे ना. तर मागणी वाढण्यामुळे त्याची किंमत वाढत असते. मागणी वाढण्यामुळे कशामुळे, की लोकांकडे पैसा येतो. लहान असताना तुम्ही बघा तुमच्या गल्लीमध्ये खेळताना जास्त गाड्या दिसत नव्हत्या, बरोबर आहे ना. आजकाल बघा सगळ्या रोडवरती 4 व्हीलर आणि कार आणि 2 व्हीलरच असतात. तर लोकांकडे पैसा येत गेला, मागणी वाढत गेली, त्याच्यामुळे वस्तूची किंमत वाढत गेली. आणि जेव्हा जेव्हा वस्तूची किंमत वाढत जाते तेव्हा पैशाचं मूल्य काय होतं, कमी होतं. पूर्वी 5 रुपयाला चहा मिळायचा, तर 10 रुपयाला चहा मिळतो. पूर्वी 5चा आपण 1 कॉईन द्यायचो चहा घेताना, आता 5चे किती कॉईन देतोय, 2 कॉईन देतोय. म्हणजे काय झालंय की किंमत वाढली पण पैशांचं अवमूल्यन झालेलं आहे, बरोबर आहे. मग आता किंमत वाढीला आळा घालणं, किंमत वाढ जी असते इन्फ्लेशनला आळा घालण्यासाठी 2 प्रकारचे उपाय केले जातात. एक जे असतात ते कोणता, चलनविषयक सुधारणा. ओके, जे कोण करतं, आरबीआय करत असतं, रिझर्व्ह बँक करत असतं. आणि दुसरे असतात राजकोषीय, बरोबर आहे. तर जे कधी पण इकॉनॉमीचा अभ्यास करताना लक्षात ठेवा की मार्केटमध्ये 2 गोष्टी असतात, एक तर मंदी असते किंवा एक तर तेजी असते. हे चक्रच असतं अर्थव्यवस्थेचं. जेव्हा मार्केटमध्ये मंदी असेल तेव्हा मार्केटमध्ये काय असतं की पैसा नसतो लोकांकडे. आजची परिस्थिती जर बघितली तर लोक काय म्हणतात की नाही यार एवढे मंदी चालू आहे बऱ्या प्रकारे, की धंदे चालत नाही एवढे, का तर लोक पैसा खर्च करत नाही. त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करत असतं किंवा आरबीआय काय करत असतं, मार्केटमध्ये पैसा सोडत असतं. आणि दुसरी परिस्थिती असते त्याच्या विरुद्ध परिस्थिती असते, लोकांकडे चिक्कार पैसा असतो. मग लोक चिक्कार पैसा असेल की मग काय करतात, खर्च करतात, बरोबर आहे. तुमच्या घरच्यांनी 2,000 रुपये घरी पाठवले, जास्त पाठवले की लगेच तुम्ही कपडे घेतात ना, किंवा पिक्चरला जातात, व्हॉट एव्हर, हॉटेलिंग जास्त करतात. तर मग जेवढा पैसा वाढेल तेव्हा मग तिची मागणी वाढते आणि मागणीतून किंमत वाढवते. मग अशा वेळेस शासकीय जे धोरणं आणते तिला म्हणतात राजकोषीय धोरण. त्याच्यामध्ये राजकोषीय धोरणामध्ये काय करायचं, पैसा ओढून घ्यायचा. ओके, आणि जेव्हा मंदी असेल तेव्हा स्टिम्युलस पॅकेज देत असते गव्हर्नमेंट, याना त्या मार्गाने पैसा पाठवायचा लोकांमध्ये. जसं MG नरेगा स्कीम होती. ओके, नरेगामध्ये काय करायचे, लोकांना खड्डे खांद्याला लावायचे, पैसे द्यायचे. ठीक आहे, तर मग किंमत वाढीला आळा घालण्यासाठी काय करायचं, सरकारच्या बिगर योजना खर्चात कपात करणे. बरोबर आहे, सरकारने योजनात कपात केलं, फुकटची खैरात बंद केली, लोकांकडे पैसा येईल का, नाही. बिगर योजना खर्च म्हणजे काय, सबसिडी न ऑल दॅट. तर मग लोकांकडे पैसा येणार नाही, मग लोक काय करतील, पैसा व्यवस्थित वापरतील. दुसरं काय, उपभोग कर्जाचे नियंत्रण करणे. आता ही एक लक्षात ठेवा, कर्ज गव्हर्नमेंट देतं का, उपभोग कर्ज नाही, तर हे आरबीआयशी संबंधित आहे. तर हे जे आहे ते उपाय आहे किंमत वाढ कमी करण्यासाठी, पण हा चलन विषयच उपाय आहे, त्याला मॉनिटरी मेजर असे सुद्धा म्हणतात, लक्षामध्ये. आणि वैयक्तिक कंपन्या तसेच वस्तूवरील कर वाढवणे. एखादी वस्तू महाग केली गव्हर्नमेंटने, लोकांकडे पैसा आला, लोक खूप गाड्या घेत आहेत, मग गाड्यांची किमती वाढणार. मग अशा वेळेस काय करायचं, गाड्यांवरती टॅक्स लावायचा. 1991 खाली पूर्वी असंच होतं ना, जेव्हा आपलं मार्केट बंदिस्त होतं तेव्हा गव्हर्नमेंटने काय करायचं, महागड्या म्हणजे बाहेरून येणाऱ्या वस्तूंवरती खूप जास्त टॅक्स लावायचा, की आपला पैसा बाहेर जाऊ नये म्हणून. तसं भारतात एखादी वस्तू खूप मागणी वाढली आहे तर मग गव्हर्नमेंट काय करणार, त्यावरती खूप सारा भरमसाठ टॅक्स लावणार, की ज्यामुळे त्याची मागणी कमी व्हावी. तर मग कंपन्या वस्तूवरील कर वाढवणे, तर किंमत वाढेल. आणि सक्तीच्या पेन्शन आणि प्रोव्हिडंट फंड योजना राबवायचा. लोकांकडे पैसा असेल की ते खर्च करतात, मग लोकांना बळजबरी टॅक्स भरण्यासोबत दुसरा असेल की त्यांच्या पेन्शनच वापरायची. म्हणजे गव्हर्नमेंटने सांगून द्यायचं, आज किंमत वाढ खूप म्हणजे चलनवाढ खूप होती, तर सगळ्यांना सांगून द्यायचं की तुमचा 20% पैसा जो असेल तो प्रोव्हिडंट म्हणजे फंड म्हणून कापला जाईल. म्हणजे जे 10,000 सॅलरी असेल बरोबर त्याच्या हात 8,000 पडणार, मग तो 2,000चा खर्च कमी करणार. तर ह्या तिन्ही जे उपाय आहेत तर ते कोणते उपाय, तर हे तिन्ही राजकोषीय उपाय. आणि उपभोग कर्जाचे नियंत्रण करणे हा कोणता आहे, चलन विषयक आहे, लक्षामध्ये. तर याचं उत्तर काय येणार, 2. हे राजकोषीय नाहीये, तर चलन विषयक किंवा मॉनिटरी मेजर आहे. तर देशाच्या परकीय चलन साठ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो, कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो, परकीय चलन साठा आरबीआय कडे आहे, किती आहे,
भारताकडे अप्रॉक्सिमेट 450-460 बिलियन एवढे परकीय साठा आहे. ओके, तो परकीय साठा जो असतो तो कोणत्या कोणत्या स्वरूपात असतो? एक तर सोनं असतं, आरबीआय सोनं घेत राहते. ओके, सोन्यावरून तुमचं SDRचं राईट, आणि दुसरी गोष्ट SDR IMF कडून ते विकत घ्यावं लागतात त्याला. तिसरं IMF कडील निधी, आणि चौथी गोष्ट काय तर परकीय चलन साठा. ते चारही गोष्टींचा समावेश जे आहे ते परकीय बाबींमध्ये होतो. आणि आरबीआय जे 200 करोड ठेवली आहे ते मिनिमम रिझर्व्ह म्हणून ठेवलेली आहे. 200 करोड जे आहे ते परकीय ते 200 करोड यासाठी ठेवलेले आहे की जेव्हा आरबीआयला वाटेल नोटा छापायच्या त्या संदर्भात 115 करोड प्लस 85 करोड सोनं आणि गोल्डच्या स्वरूपात त्यांनी ठेवले. गोल्ड आणि परकीय चलन वगैरेच्या स्वरूपात त्यांनी ठेवले 115 आणि 85 200 करोड. तर हे आणि परकीय साठा हा कधी ठेवला जातो कोणत्याही बँकेचा? प्रत्येक गव्हर्नमेंटचं काय असतं, एक बॅलन्स ऑफ पेमेंट असतं. लक्षात, बॅलन्स ऑफ पेमेंट ही जर संकल्पना तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला भांडवली मिळकत आणि म्हणजे दोन असतात, करंट अकाउंट असतं आणि कॅपिटल अकाउंट असतं. तर अशा वेळेस ज्यावेळेस परकीय चलन जे असतं, परकीय चलन जे भारताला लागत असतं ते गव्हर्नमेंट साचून ठेवतं आणि अशा वेळेस वापरतं की ज्यावेळेस बॅलन्स ऑफ पेमेंट हे निगेटिव्ह होत असतं. ओके, ही खूप मोठी संकल्पना आहे, नंतर कधी डिस्कस करू घ्या तुम्ही किंवा वाचून घ्या या संकल्पनेमध्ये, तेव्हा वापरतं. तर भारताकडे आज खूप मोठा परकीय साठा आहे. पाकिस्तानची परिस्थिती जर बघितली असेल आजच्या डेटमध्ये तर पाकिस्तानमध्ये काय होतंय की परकीय साठा, त्यांचा चलन साठा हा कमी होतोय. लक्षामध्ये त्यांच्या इकॉनॉमीची बऱ्यापैकी वाट लागलेली आहे. तर परकीय साठ्यांमध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. 32वी प्रश्न आहे की दुसरी पंचवार्षिक योजना ही कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? तर ही जी कोणत्या याच्यावरती आधारित होती तर नेहरू महालनोबिसवरती आधारित होती. हेरॉड डोमर कशावरती होती तर पहिली पंचवार्षिक जी होती ती याच्यावरती आधारित होती. ठीक आहे, हे पंचवार्षिक योजनांवरती प्रश्न विचारले जातात तर ते एक वाचून घ्या. 33वा प्रश्न आहे की महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अस्मिता योजनेचे उद्दिष्ट काय? तर काय उद्दिष्ट आहे याचं? माफक दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना 2-1 वर्षापूर्वी चालू केली होती, 2-3 वर्षापूर्वी. बघून घ्यायची, डिटेलमध्ये वाचून घ्या. ठीक आहे, खालीलपैकी जमेची कोणती बाजू ही महसुली जमामध्ये येत नाही? ओके, महसुली जमा आणि दुसरं कोणतं असतं भांडवली जमा. बरोबर आहे, महसूल जमा आणि महसूल खर्च, भांडवल जमा आणि भांडवली खर्च. तर महसूल जमामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आणि भांडवली जमांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? महसूल जमामध्ये काय येणार की टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू, जो टॅक्स मधून गव्हर्नमेंटला येतो, आणि जो नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे आता गव्हर्नमेंटची एखादी कंपनी असेल LIC ने जे कमवलं तर तो नॉन टॅक्स रेव्हेन्यू झाला गव्हर्नमेंटचा. तर त्याचा समावेश कशामध्ये होणार तर महसुली जमामध्ये होणार. बरोबर आहे. आता दुसरा असतो तो भांडवली जमा. भांडवली जमामध्ये कशाचा समावेश होतो? बरोबर आहे. आता जेव्हा आपण जमाची गोष्ट करू तेव्हा दोन गोष्टी, एक महसुली आणि दुसरा भांडवली. तर महसुलीमध्ये टॅक्स आणि दुसरा आहे नॉन टॅक्स. टॅक्स मध्ये कोणते असणार आहे? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स. आणि नॉन टॅक्स मध्ये गव्हर्नमेंटच्या जेवढ्या ज्या आहेत, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम पासून ज्या महारत्न, नवरत्न या कंपन्यांनी कमवलेला जो पैसा आहे त्याचा समावेश होणार. भांडवली याच्यामध्ये कसं होणार की समजा भारताला अमेरिकेकडून मदत मिळाली, पैसे मिळाले, किंवा आपण लोन घेतलं, किंवा गव्हर्नमेंटने एखादी कंपनीचं डिसइन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे तिचे शेअर मार्केटमध्ये विकले, तर या गोष्टीतून ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याचा समावेश कशामध्ये होणार? या गोष्टींमध्ये होणार. ओके, सॉरी, डिसइन्व्हेस्टमेंटचा समावेश महसुलीमध्ये होणार. तर उत्तर त्याचं निर्गुंतवणुकीतून नफा जो होता निर्गुंतवणुकीचा त्याचा समावेश 3 मध्ये केला जातो. ती कंपनी विकली समजा तर त्याच्या निर्गुंतवणुकीमध्ये तर याचा समावेश होतो. त्या कंपनीमधून महसूलमध्ये, भांडवली जमामध्ये गव्हर्नमेंटने बाहेरून आलेला पैसा जो लोन घेतीये किंवा लोनचं रिपेमेंट येतंय किंवा लोनचा इंटरेस्ट येतोय त्याचा भांडवली जमामध्ये समावेश होतोय. तर 35 नंबरचा आहे अयोग्य विधान ओळखा. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. दुसरं, गाडगे समितीच्या शिफारसीवरून नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीचे व्यवस्थापक नाबार्डकडे केले जाते. शहरातील झोपडपट्टी विभागासाठी नाबार्डकडून वाडी हा प्रकल्प राबवला जातो. त्याच्यातलं चुकीचं कोणतं आहे तर प आणि
ड हे चुकीचं आहे 3 नंबरचं याच्यामध्ये. ग्रामीण पायाभूत विकास निधी काय असतो, तर प्रत्येक बँकांना अग्रक्रम ठरवून दिला असतो 40%चा ज्या, आणि तो त्यांना जर नाही गाठता आला तर तो पैसा तो काय करतात ते नाबार्डकडे दिला जातो आणि नाबार्डद्वारे तो गव्हर्नमेंटला दिला जातो ग्रामीण भागामध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी. त्याच्यासाठी ग्रामीण पायाभूत विकास निधी ही संकल्पना आलेली आहे आणि तो ग्रामीण पायाभूत विकास निधी कोणाकडे असतो तर नाबार्डकडे असतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर 36 नंबरचं अयोग्य विधान ओळखा. तर औद्योगिक उत्पादन निर्देशांकाबद्दल म्हणजे IIP बद्दल आहे. तर खालीलपैकी कोणतं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे. IIP म्हणजे औद्योगिक उत्पादकाचा निर्देशांक हा किमतीचा चढ उतार मोजणारा निर्देशांक आहे. हा निर्देशांक देशातील उत्पन्नाच्या आकारमानातील मोजतो. किमतीच्या चढ उताराचा कोणताही परिणाम IIP वर पडत नाही आणि हा निर्देशांक केंद्रीय सांख्यिकी संघटनेमार्फत दर महिन्याला मोजला जातो. आता याच्यातलं जर तुम्ही विधान वाचलं तर एक लक्षात येईल की तुमचे 1 आणि 3 जे आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी आहेत. बरोबर आहे, या दोघांपैकी एक उत्तर असू शकतो. तर IIP जे आहे तर देशातल्या मोठ्या ज्या 8 कोर इंडस्ट्री आहेत तर त्यांची ग्रोथ मोजल्या जाते आणि त्याच्यावरून ओव्हरऑल देशाचा विकास होतोय का हे मोजलं जातं. याचा आणि किंमत वाढीचा काहीही संबंध नाहीये. किंमत वाढ मोजण्यासाठी कोणते निर्देशांक काढले जातात? WPI आणि CPI. ओके, घाऊक किमती निर्देशांक आणि दुसरा कोणता असतो? किरकोळ किमती निर्देशांक काढला जातो. तर घाऊक मध्ये आणि दुसरं आता CPI मध्ये सुद्धा CPI ग्रामीण, CPI शहरी आणि CPI संयुक्त हे काढल्या जातात नवीन पद्धतीमुळे. आणि त्याच्यामुळे पहिलं जे आहे ते विधान अयोग्य आहे. तर हा किमतीचा चढ उतार मोजत नाही, तर या 8 इंडस्ट्रीज ज्या आहेत कोर इंडस्ट्रीज, त्या कोर इंडस्ट्रीमध्ये त्यांचं आकारमान, त्यांचं उत्पादन या संकल्पना मोजण्याचं काम करतो. त्याच्यामुळं अयोग्य विधान कोणतं आहे? 1 आहे. 37 स्मॉल बँक स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? 37 मध्ये किमान 10 वर्षाचा अनुभव असलेली बँकिंग व वित्त क्षेत्रात कार्यरत असणारी ती संस्था असावी. किमान भाग भांडवल 500 कोटी असावं. पहिल्या 3 वर्षात किमान 50% शाखा बँक असलेली ग्रामीण भागातच काढाव्या लागतील आणि 75% हे अग्रक्रमाला द्यावं लागतील. 75% अग्रक्रम हे बघताच लक्षात येतं की एवढं सुद्धा नसू शकणार आहे. त्यानंतर किमान भाग आवाज नाही. हो, अग्रक्रम मला 75% सांगितलंय. 75% खूप जास्त झालं. एवढं 75% एवढं नाहीये. तुम्ही एकदा ऑनलाईन 75% ऍक्च्युली 25% असं आहे. 25% ग्रामीण भागात काढावे असं आहे आणि किमान भागवण 100 कोटी आहे. तुमचं म्हणणं आहे की 75% आहे, असं आहे का? ठीक आहे, बघून घेतो. पण किमान याच्यामध्ये सर हे बघावं लागेल की काय आहे त्याचं. हा जो प्रश्न आहे 37 नंबरचा, एक बघूयात आपण काय आहे त्याच्यावरती नंतर. 38 नंबरमध्ये 2019 मानवी विकास अहवाल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 189 देशात भारताचा 139वा क्रमांक आहे. भारताचा मानव विकास निर्देशांक 0.647 एवढा आहे. हा मध्यम विकसित देश आहे. सर्व ब्रिक्स राष्ट्रे आणि श्रीलंका भारताच्या वर आहेत. खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर कोणतंच विधान अयोग्य नाही, तर सर्व विधान आहेत ते योग्य आहेत. ठीक आहे. 39 आहे की पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी कोणत्या विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती? 39 नंबरचं कोणते कोणते विकास प्रकल्प पहिल्या याच्यात उभारण्यात आले होते? तर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स उभारण्यात आला होता, पुण्यातच उभारलेला आला तो. आणि दुसरा जो आहे तो सिंद्री येथील साखर कारखाना उभारण्यात आलेला होता. ओके, तर याचा कालखंड काय? 1951 ते 56. तर मग याचं उत्तर काय? अ आणि ब फॅक्च्युअल गोष्ट आहे. 40 नंबरचं खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? वर्तमान दैनिक स्थिती विशिष्ट पद्धतीत विशिष्ट दिवसात किमान एकही दिवस काम न मिळालेला बेरोजगार म्हटला जाते आणि या पद्धतीने काढलेला बेरोजगारी दर हा व्यक्ती दर असतो. असे 2 विधान आहे. तर याच्यामधलं
फक्त विधान 1 हे बरोबर आहे. वर्तमान दैनिक स्थिती पद्धतीने काढलेला बेरोजगारी दर हा व्यक्ती दर नसून व्यक्ती दिन दर किंवा काल दर असा असतो. तर काय म्हणतात त्याला? व्यक्ती दिन दर असं म्हटलं जातं त्याला. तर व्यक्ती दर म्हटलं जात नाही, त्याच्यामुळे जे ते ब जे आहे ते चुकीचं आहे. चलनवाढ सतत होत असताना मध्येच तिच्या वाढीच्या दरात घट होतो, या संकल्पनेला काय म्हणतात? मुद्रा अवस्फीती, मुद्रा अवपात, मुद्रा अपस्थिती, मुद्रा संस्फीती. तर याला काय म्हणतात? तर मुद्रा अपस्थिती किंवा डिसइन्फ्लेशन म्हणतात. डिसइन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन होत आहे पण गव्हर्नमेंट काहीतरी मेजर घेते आणि इन्फ्लेशनचा जो रेट असेल इन्फ्लेशन तो कमी होतो, त्याला म्हणतात डिसइन्फ्लेशन. त्याला मुद्रा अपस्थिती असं म्हणतात. मार्केटचं एक चक्र असतं. खाली जेव्हा डिप्रेशन असतं, डिप्रेशन मधून रिसेशन, रिसेशन मधून इन्फ्लेशन आणि डिसइन्फ्लेशन. ओके. आधी चलनवाढ होत असताना गव्हर्नमेंट चलनवाढ जास्त दिवस ठेवत नाही, तिच्यावरती काहीतरी नियंत्रणासाठी कार्य करतं आणि चलनवाढीचा जो दर घडतो त्याला डिसइन्फ्लेशन किंवा मुद्रा अपस्थिती असं म्हणतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बेचाळीस नंबरचं, खालीलपैकी योग्य अयोग्य विधान ओळखा. भारतातले पहिले पंचवार्षिक आयात निर्यात धोरण तत्कालीन वाणिज्य मंत्री पी चिदंबरम यांनी घोषित केले. हे पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 1992 ते 1997 या कालावधीत होते. या धोरणाचा मुख्य उद्देश हा उदारीकरण व स्वावलंबन हा होता. निर्यात वृद्धी फोकस CIS ही योजना यात सुरू करण्यात आली होती. तर याचं विधान काय? तर खालीलपैकी अयोग्य काय? तर निर्यात वृद्धीसाठी फोकस CIS ही योजना सुरू करण्यात आली, चुकीचं आहे. तर ही योजना जी आहे ती दुसऱ्या पंचवार्षिक आयात निर्यात धोरणात जाहीर करण्यात आली होती, ना की पहिल्या याच्यात करण्यात आली होती. पहिल्या याच्यात काय करण्यात आली होती? फोकस लॅटिन अमेरिका ही करण्यात आली होती.